खरंच तर आताची महत्त्वाची बातमी झेडपी आणि पंचायत समितीची मतमोजणी सुरू झालेली आहे। सुरुवातीलाच पोस्टल मतमोजणी सुरू झालेली आहे आणि त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे काही क्षणातच पहिला निकाल येणार आहे। आताची सर्वात मोठी बातमी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीलाच पोस्टल मतमोजणी केली जाणार आहे आणि त्यानंतरच ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होईल। त्यामुळे काही क्षणातच पहिला कल हाती येणार आहे। कोण आघाडीवर असणार आहे आणि कोण पिछाडीवर काही क्षणांमध्येच कळणार आहे। तर आताची महत्त्वाची बातमी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी आज ही मतमोजणी होतीये। प्रतीक्षा होती या निवडणुकांची। अखेर या निवडणुका लागल्या, प्रचार सभा पार पडल्या, दावे प्रतिदावे झाले, बंडखोरी झाली आणि त्यानंतर आज या निवडणुकांचा निकाल समोर येणार आहे। अगदी बराची पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे। ज्या पद्धतीने ईव्हीएमच्या अगोदर पोस्टल मतमोजणी केली जाते, बऱ्याच वेळेला पोस्टल मतांमध्ये कोण बाजी मारतं याकडे सुद्धा लक्ष असतं आणि त्यामुळे आता पोस्टलचे कशा पद्धतीने कल असतील आणि त्यानंतर ईव्हीएम उद्या पहिल्या फेऱ्या सुरू होतील त्यामध्ये कोण बाजी मारते ते बघणं महत्त्वाचं राहणार आहे। यानंतर बघूया पुढली एक महत्त्वाची बातमी। कोल्हापुरात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। कोल्हापुरातनं महत्त्वाची बातमी येते। कोल्हापूरमध्ये आपण बघितलं तर कोल्हापूरची महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं आपला महापौर केलेला आहे, तर दुसरीकडे आता झेडपीमध्ये कोण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार। 12 पंचायत समित्या कोल्हापूरमध्ये लागलेल्या आहेत, त्यामध्ये कोण बाजी मारणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे।